आत्मवंदन सगळ्यांना. खूप स्वागत आहे सगळ्यांचं. आपल्या आजच्या सत्रामध्ये रेकीच्या तिसऱ्या दिवसाचा आपला संकल्प सत्र. आपण 21 दिवसाचा संकल्प घेतलाय आणि सगळ्या गुरूंना, आपल्या सगळ्या देवतांना आपण प्रार्थना केली की तुम्ही आमच्याकडनं हे 21 दिवसाचं जे सत्र आहे ते तुम्ही करून घ्या. आणि त्याप्रमाणे आपण त्यांच्या सोबत, त्यांच्या मदतीने आपण हे सत्र सुरू करतोय. रोजच्या रोज करतोय. आज माझ्याकडे असं काही बोलण्यासाठी विशेष कुठलाही संदेश काही नाहीये माझ्या डोक्यामध्ये आज. फक्त मला तुम्हाला एकच सांगायचं होतं की जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता आणि जेव्हा ध्यानाची सुरुवात करता, दोन तीन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा की आपण ध्यान करत असताना थोडंसं सॉफ्ट म्युझिक लावा. त्याच्यामुळे काय होतं ना, अं, हे जे संगीत असतं, ह्याचे जे स्वर असतात, प्रत्येक नोट असते संगीतामधली जी बीट असते, ती आपल्या शरीरावर परिणाम करतं खूप. कारण जेव्हा नको असलेले मोठे मोठे आवाज आपल्या कानावर आले, हॉर्न कुणीतरी एकदम जोरात वाजवला किंवा असा तो भांड्याला भांड असं असं लागल्यानंतर किंवा घरामध्ये फरशीचा असं चिर्र आवाज आला की आपल्याला कसं होतं, अंगावर शहारा आल्यासारखा, काटा आल्यासारखा होतं ना. म्हणजे ह्या आवाजाचा, साऊंडचा आपल्या प्रत्येक शरीराच्या भागावर परिणाम होतो. आपल्याला तो आवाज पण सहन होत नाही बऱ्याचदा. असा घासल्याचा वगैरे आवाज असतात ते आपल्याला सहन होत नाहीत. तर त्यामुळं जसं तस ते तो प्रकार आहे की जो आपल्याला आवाज सहन होत नाही. त्याप्रमाणे आपलं मन शांत करण्यासाठी आपण म्युझिक लावून, आपण संगीत चांगल्या प्रकारचं जे आपल्याला आवडतं, तबला असेल किंवा ते लावून आपण बसू शकतो ध्यानाला. खास करून बासरी मला आवडते. त्यानंतर वीणा, सतार असेल, ते मला आवडतं. तर तुम्हाला जे कुठलं आवडतं ते करा. काही लोकांना ते बाउल्स पण आवडतात. त्याच्या पण मला मध्ये एकाने टाकलं होतं की ते बाउल्सचे जे म्युझिक असतं ते खूप त्यांना आवडतं आणि ते हिलिंग, साऊंड हिलिंग म्हणतो आपण. तर साऊंड हिलिंग तुम्ही ऐकलं असेल ना हो, तर साऊंड हिलिंग म्हणजे काय की असा कुठला आवाज, असं कुठलं संगीत जे ऐकल्यानंतर मन नेहमीच शांत होतं. मग ते पिक्चर मधलं गाणं पण असू शकतं. पण पिक्चर मधल्या गाण्यांचं काय होतं की त्याच्यामध्ये जे शब्द असतात ते आपल्याला इमोशनल करतात. हसवतात, रडवतात, निराश करतात, कुठली तरी आठवण करून देतात. जसं की कुठलंही असेल गाणं, त्या गाण्यांचा जो शब्दांचा अर्थ आहे त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह होतो. तो फरक पडतो. त्यामुळे ते गाणं जेव्हा आपण ऐकून मेडिटेशनला बसत असू, तर काय होतं, त्या गाण्याच्या शब्दांकडे आपलं लक्ष जायला लागतं आणि त्याप्रमाणे इमोशन्स, आपल्या भावना काम करायला लागतात. म्हणून शब्दांशिवाय जे म्युझिक असतं, संगीत असतं, ते मेडिटेशनसाठी वापरा. मेडिटेशन, ध्यान करत असताना आपला जो बाहेर जाणारा श्वास आहे, आत्ता सुद्धा जो तुमचा बाहेर जाणारा श्वास आहे, त्याच्याकडे लक्षपूर्वक बघायचं तो जाईपर्यंत. आणि पुन्हा आत येणारा, ही क्रिया आपण जेव्हा करतो, तर आपला मेंदू काय असतो की तो एका वेळी एकावर नीट लक्ष ठेवू शकतो. मग आपण जेव्हा श्वासांवर नीट लक्ष ठेवायला लागतो तेव्हा विचार कमी होतात. तर त्याच्या मागे हे सायन्स आहे की श्वासांवर ध्यान लावण्याचं, श्वासांवर फोकस करण्याचं कारण हेच आहे की जेव्हा आपण त्याच्या मागे लागतो तेव्हा आपण विचार कमी करायला लागतो. काही जण अजून एक टेक्निक वापरतात. एक श्वास बाहेर सोडला, दुसरा आत घेतला, तो सोडला आणि जो दुसरा आत येतोय त्याच्यामध्ये जो काही सेकंदाचा गॅप आहे, छोटासा, बघा तुम्ही आत्ता पण. एक श्वास सोडला, दुसरा आत येतोय. जेव्हा आपण अगदी सूक्ष्मपणे हे क्रिया बघत असतो लक्ष देऊन, तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की पुढचा श्वास आत येताना त्याच्यामध्ये काही नॅनो सेकंद म्हणू शकते मी, मायक्रो सेकंद पेक्षा पण नॅनो सेकंद, अगदी काही क्षण तो गॅप असतो छोटासा, ज्याच्यामध्ये बाहेर जाणारा श्वास आणि आत पुन्हा येणारा श्वास, तेवढ्या वेळाकरता आपला श्वास थांबतो. तेव्हा आपण श्वास घेत नाही. तर काही जण काय करतात, तो गॅप बघायला लागतात. एक श्वास बाहेर सोडला, दुसरा आत यायच्या आधी जो गॅप पडतो, दोन श्वासांच्या मधलं अंतर किंवा जो गॅप आहे छोटासा, त्याच्याकडे फोकस करतात. आणि जितकं आपण त्याच्याकडे फोकस करायला लागतो, तर तो जो मधला काळ आहे, दोन श्वासांच्या मधलं अंतर, ते शून्य आहे. तिथं आपण श्वास घेत नाही.
आत पण घेत नाहीत आणि बाहेर पण सोडत नाहीत. तो तेवढाच सेकंद, तेवढे क्षण आपण बिना श्वास राहतो. त्याला शून्यत्व किंवा नथिंगनेस असं म्हणतात, की तिथं काहीच नसतं. आता आपल्याला ते जाणवत नाही कारण ती खूप सूक्ष्म क्रिया आहे म्हणून. असं सहजासहजी जाणवत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. तर असं पण काही करतात, की येणारा जाणारा श्वासाकडे लक्ष देतात. फील करतात आपले श्वास मुळात काय. येणारा जाणारा म्हणजे काय, की आपल्या श्वासांसोबत राहणं. मी श्वास घेते हे मला जाणवायला पाहिजे. हे जाणवणं, हे अनुभव करणं म्हणजे ध्यान खरं तर. आणि त्यामध्ये पण काही जण, काही साधक त्या मधला गॅप बघतात, छोटासा. आणि मग ते हळूहळू बघत 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 अम, काही जणांना अशी सवय लागते की त्या मधल्या गॅपवरच ध्यान लावतात. असं पण आहे. तर जे आपल्याला योग्य वाटतं ते करावं. अशा वेळी आपल्याला ते सोपं वाटत असेल तर तसं करा. किंवा नुसते येणारे जाणारे श्वास मला माझ्या आतमध्ये फील होत आहेत. श्वास आला आत्ता, आत्ता गेला, आत्ता आला, आत्ता गेला. हे फक्त मला समजतंय. म्हणजे मी अवेअरनेसनी, जागृतीने हे बघतीये. हे म्हणजे ध्यान आहे. आपलं आनापानासती ध्यान. सिंपल. जे गौतम बुद्धांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे मेडिटेशन, ध्यान प्रयत्न केले. पण त्यांना हे कळलं की हेच अंतिम सत्य आहे, की श्वासांवर ध्यान लावल्यानंतर, श्वासांबरोबर राहिल्यानंतरच त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. अनेक त्यांनी प्रयोग केले. पण जेव्हा ते श्वासांसोबत एक झाले, तेव्हाच त्यांचा जो म्हणतो ना पुढचा प्रवास, त्यांना आत्मसाक्षात्कार, एनलायटनमेंट जे आपण म्हणतो, ते त्यांना झालं. म्हणून ह्या ध्यानाचा त्यांनी पुढे जाऊन प्रसार प्रचार केला. तर अशी पद्धत आपण वापरा. अम, फक्त लोकांना कळत नाही. मला बरेच जण फोन करून विचारतात की नेमकं करायचं काय, म्हणजे श्वास बघायचा म्हणजे काय करायचं. तर श्वास बघायचा म्हणजे जाणीव होऊ द्यायची की मी आता श्वास घेते. तर आपण दिवसभर जेव्हा श्वास घेतो तेव्हा खूप विचारांमध्ये असतो आपण, त्यामुळे श्वास कधी घेतला आणि कधी सोडला कळत नाही आपल्याला. पण ही वेळ अशी असते ध्यानाची की जेव्हा आपण फक्त सगळं सोडतो दुनिया आणि फक्त श्वास घेत बसतो आपण. म्हणजे श्वास घेतो एवढंच आपल्या लक्षात असतं. वर्षांनी लिहिलंय ध्यानात खूप डीप केल्यानंतर श्वास खूप फास्ट होत आहेत असं वाटतं. फास्ट होतो असं वाटतं. डीप गेल्यानंतर काय होतं माहिती का, म्हणजे माझा अनुभव असा आहे, डीप गेल्यानंतर माझे श्वास खूप मंद होतात आणि मला श्वासच जाणवत नाही, असा माझा अनुभव आहे. फास्ट होत असतील समजा, खूप फास्ट होत असतील, ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही खूप खोलवर जाऊन श्वासांकडे लक्ष देताय ना, मग आपल्याला असं वाटतं श्वास पटपट पटपट असे त्यांची गती वाढली असं वाटतं. तर ते पण होऊ शकतं. प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत. माझा अनुभव जो आहे तो वर्षाचा असू शकत नाही, तो दुसऱ्या कोणाचा असू शकत नाही. मंजुषा मावशीने लिहिलंय की ध्यान करताना खूप झोप येते. तर हरकत नाहीये, झोप येणं म्हणजे ध्यानातलीच एक प्रोसेस आहे. त्याच्यावर काही उपाय करायची गरज नाहीये. जर तुम्हाला ध्यान करताना झोप येत असेल तर तुम्ही झोपून जा. ते सुद्धा तुमची योग निद्रा आहे, हे मी खूप वेळा सांगितलंय. त्याच्यामध्ये काही तुमचं ध्यान झालं नाही वगैरे असं तुम्हाला वाटेल, पण तसं नाहीये. मी मी आता सुद्धा, आज सुद्धा मी जेव्हा ध्यानाला बसले होते दुपारी, तेव्हा मला ध्यान करताना इतकी झोप आली की मी झोपले. ते माझं जे पिरॅमिड लावलं होतं मी डोक्यावर, ते सारखं खाली पडत होतं. इतकी मला झोप आली होती. सो जेव्हा तुम्हाला ध्यानात झोप येते याचा अर्थ तुम्ही खूप दमला आहात. शरीराला तुमच्या गरज आहे थोडी झोपेची, असं पण होतं. आणि जी ध्यानामध्ये जी एनर्जी क्लिनिंग म्हणजे आपलं जी स्वच्छता सुरू असते शरीरामधली, ती प्रोसेस इतकी हेवी असते की आपल्या नाड्यांमध्ये जाऊन, पेशींच्या लेवलला जाऊन, नाडी लेवलला जाऊन नाडी शुद्धीकरणाचं काम सुरू असतं. तुम्ही आपल्या संस्थेचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये सगळं सायन्स समजून सांगितलं की कसं कसं ध्यानाच्या दरम्यान आपल्या शरीरात क्लिनिंग सुरू असतं, स्वच्छता सुरू असते. तर ती जी प्रोसेस असते त्यामुळे आपल्याला खूप जास्त एनर्जी फील होते आणि मग झोप येते आपल्याला. कारण तो जो मेंदू प्रोसेसिंग असतं त्याचं काम पण सुरू असतं. आणि त्यामुळे झोप आल्यानंतर हरकत नाही, तुम्ही झोपू शकता. कारण ध्यानामधली झोप ही इतर झोपेपेक्षा खूप जास्त एनर्जी देते आपल्याला. तुम्ही बघा, जेव्हा ध्यान करता करता झोप लागेल, नाही अर्धा तास जर तुम्ही झोपलात, उठल्यानंतर तुम्हाला खूप फ्रेश वाटेल, जास्त फ्रेश वाटेल. तर तुम्ही नॉर्मली झोपलात त्याच्यापेक्षा. तर शक्यतो रात्री झोपताना किंवा दुपारच्या वेळी जर तुम्हाला झोपायचं असेल तर ध्यानाला बसा आणि ती झोप घ्या. कारण ती झोप तुम्हाला
ध्यानातून तुम्ही झोपेत गेलात, तर त्यामुळं काय होतं, ती ध्यानाची प्रोसेस कंटिन्यू राहते. ते क्लिनिंगचं काम म्हणजे श्वासांवर लक्ष ठेवत ठेवत आपण झोपी गेलोय. आणि त्यामुळं जे सबकॉन्शियस असतं ते ऍक्टिव्ह असतं आणि तुम्हाला जाणवेल की मला फरक पडलाय खूप. ध्यान करताना खूप काही दिसतं पण लक्षात काहीच राहत नाही. कारण तेव्हा ती प्रोसेस अशी असते ना की ध्यानामध्ये आपलं हे जे जागृत मन आहे, ज्याच्याने आता आपण विचार करतो, हे सगळं ऐकतोय, समजून घेतोय, हे मन शांत होतं, झोपी जातं. आणि जे सबकॉन्शियस आहे ते ऍक्टिव्ह होतं. आणि मग सबकॉन्शियस आपल्याला जशी स्वप्न पडतात तशी ध्यान सुरू झालं, अगदी डीप मध्ये गेलो, आणि बरेच जण असे डुलक्या पण मारत असतील असे असे करून. तर जेव्हा ती ती स्टेट येते ना, जेव्हा आपल्याला अशी अशी झोप लागायला लागते ध्यानामध्ये, आणि बऱ्याच वेळेला असं आपण हलतो, इकडं तिकडं होतो, पुढे होतो, मग परत असा धक्का बसतो शरीराला. ती स्टेट जेव्हा असते ना, तेव्हा तुम्हाला स्वप्न दिसल्यासारखे दिसायला लागतात. कारण तेव्हा काय होतं की जे सबकॉन्शियस आहे ते ऍक्टिव्ह व्हायला लागतं. कारण तुमचं जे जागृत मन आहे ते बंद होतं, जसं झोपेत होतं. आणि मग त्यावेळी तुम्हाला असे काही दृश्य दिसतात की आपण कुठेतरी गेलोय, कुणीतरी बोलतंय. अगदी स्वप्नच म्हणू शकता, फक्त आपण बसून स्वप्न बघितल्यासारखं. ती स्टेट, ती अवस्था येते ती. आणि त्या अवस्थेमध्ये खरं तर आपण स्वप्नच बघितल्यासारखे बघत असतो, पण ते जास्त क्लिअर असतात, रिअलिस्टिक असतात. म्हणजे असं वाटत असतं की आत्ता माझ्याबरोबर हे घडतंय का काय. हा, आणि लक्षात का नाही राहत, कारण खूप दृश्य दिसतात एकाच वेळेस. एक झालं की एक झालं की एक झालं की पटपट पटपट अशी खूप दृश्य दिसतात. आणि हे कधी होतं, जेव्हा आपण ध्यानाला बसायच्या आधीचा काळामध्ये खूप जर मोबाईल बघितला असेल, अनेक लोकांबरोबर बोललो असे काही कुठल्या कुठल्या विषयांवर, सोशल मीडियावर असू, किंवा आपल्या डोक्यात खूप विचार असतील, तर ही असं घडतं की तुम्ही जेव्हा ध्यानाला शांत बसता, ते सगळं बघितलेलं एकदमच असं येतं ना, असं गोळा केलेला, जे काही गोळा केलंय आपण, विचार केलाय, खूप ऐकलंय, टीव्ही बघितलाय, सोशल मीडिया बघितलाय, न्यूज बघितलाय, हे सगळं गोळा होतं आणि एकदमच ते ध्यानाला बसल्या बसल्या असं स्फोट झाल्यासारखं त्याचे एकदम ते तुम्हाला दृश्य दिसायला लागतात, विचार तुमचे ऍक्च्युली अति विचार केलेले. ते सगळे ध्यानाला जेव्हा शांत बसतो आणि झोपेच्या अवस्थेमध्ये आपण जायला लागतो, तेव्हा हे सगळं तुम्हाला समजेल की मला खूप दृश्य दिसत आहेत, काय काय ऐकू येत आहे, पण ते लक्षात राहत नाही. कारण ती ल्युसिड ड्रीमिंग असते, म्हणजे स्वप्नच असतात ते एक प्रकारचे. आणि स्नेहलनी लिहिले की मला खूप झोप येते ध्यान करताना. तर तुझं तर अगदी पहिली स्टेज आहे स्नेहल, तर ह्या वेळेस तर झोप येणारच, कारण आपल्याला सवय नसते शांत बसायची, की आपण डोळे मिटून असं बसलोय, असं होत नाही. आपण डोळे कधी मिटतो, जेव्हा आपण ध्यान करत नसतो, तेव्हा फक्त झोपताना डोळे मिटतो. त्यामुळे जेव्हा सुरुवातीचा काळ जी लोक ध्यानाला बसतायत, डोळे मिटले की त्यांना झोप येणारच, कारण आपल्या शरीराला, मेंदूला तीच सवय लागली की डोळे मिटले म्हणजे झोपायचं. अजून आपल्याला त्या ध्यानाची सवय लागलेली नसते. आणि जेव्हा आपण एक 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 तार म्हणतो ना, एकसारखं आपण फोकस करायला लागतो आपल्या श्वासांवर, तेव्हा झोप येते. त्यामुळे ह्या काळामध्ये जर तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये, म्हणून तर म्हणतात ना की 40 दिवस ध्यान करा. 40 दिवसाच्या ध्यानामध्ये काय होतं, तुमची पहिली 10 ते 15 दिवस तुम्ही झोपेतच जाल. माझ्यासोबत पण तेच झालं. मी इतकी झोपायची ध्यान करत असताना. मी म्हणायचे माझं ध्यानच होत नाहीये, मी नुसती झोपतीये. पण पहिले 10-15 दिवस तुमच्या शरीराला डीप क्लिनिंग होत असतं, आतमध्ये जाऊन नाडी शुद्धीकरण. अनेक नाड्या आहेत आपल्या ह्याच्यामध्ये, अनेक ऊर्जेची सेंटर्स आहेत. आणि ते पहिले पहिले 15 दिवस तुम्हाला हा अनुभव येईल. 15 ते 20 दिवस. जेव्हा 20 दिवस तुम्ही क्रॉस कराल आणि 40व्या दिवसापर्यंत जर तुम्ही टिकलात, ध्यान रोजच्या रोज केलं, तर तुम्हाला खरं ध्यान काय आहे ते समजेल. त्यामुळे पत्रीजी, आपले संस्थापक, आपले पितामह, नेहमी सांगायचे की 40 दिवस ध्यान करा आणि मगच मला येऊन तुम्ही बोला की माझ्या शरीरात हे त्रास होतोय, ते त्रास होतोय. कुणीही मला सांगायचं नाही की मला माझे गुडघे दुखतायत, मला ब्लड प्रेशर आहे, मला शुगर आहे, मला संधिवात आहे, हे कुणीही मला येऊन सांगायचं नाही. ते सगळ्यांना विचारायचे, 40 दिवस केलं, 40 दिवस केलं, 40 दिवस केलं, नाही केलं तर मला अजिबात तक्रार करू नका. 40 दिवस ध्यान करा आणि मग तुम्ही मला सांगा की माझा त्रास कमी झालाय किंवा नाही. असं ते सगळ्यांना सांगायचे. त्यामुळं 40 दिवसाचा हा प्रयोग सगळ्यांनी जरूर करून बघा, की कॅलेंडरवर मार्क करायचं, मला माझं आयुष्य बदलायचंय ना, तर मला कुणी सांगायची वेळ आलीच नाही पाहिजे.
मला गुरूंनी मार्ग दाखवलाय ना ध्यानाचा, तर माझं मी प्रामाणिकपणे, कुणी मला विचारलं नाही पाहिजे, कुणी मला सांगायची वेळ नाही आली पाहिजे. जसं आपण आपल्या मुलांना, लहान मुलांना सांगतो, तसंच आपण आपल्याला आपल्या आई वडिलांनी म्हणजे आपल्याला परमात्म्याने सांगितलंय मार्ग. मग 40 दिवस मी प्रामाणिकपणे कष्ट घेतले का ध्यानाचे? नाही घेतले. तर मग मला हक्क नाहीये, की माझं शरीर मला त्रास देतंय, माझं हा प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम आहे, हे म्हणायचा मला हक्क नाहीये. कारण मला मार्ग दिलाय, पण मी करत नाहीये. त्यामुळं आपण आपली जबाबदारी जाणीव घेऊन आपली शरीर मला नीट करायचंय, माझा संसार, माझं आयुष्य मला नीट करायचंय. कारण मला हक्क आहे पूर्णपणे आनंदी असण्याचा. जोपर्यंत माझा शेवटचा श्वास सुरू आहे, तोपर्यंत मला हक्क आहे चांगले कपडे, दागिने, चांगलं आयुष्य जगण्याचा, भौतिक आयुष्य, पैशाने समृद्ध आयुष्य जगण्याचा मला हक्क आहे. असं सांगितलं जातं ना, अध्यात्मात आल्यावर तुम्ही पैशाच्या मागे लागू नका. का लागू नका? जेव्हा आपण ह्या भौतिक आयुष्यामध्ये जगतोय तेव्हा पैसाही तितकाच महत्वाचा आहे. म्हणून तुम्ही आत्ताची जी लोक आहेत, जी ध्यानात आपल्या संस्थेची लोक आहेत, त्यांचे विचार ऐका. त्यांचे विचार इतके सुंदर आहेत ना, मला इतकं ते आवडतात त्यांचे विचार. त्यांनी कुठंही असं सांगितलं नाही की तुम्ही ध्यान करताय म्हणजे पैशाच्या मागे लागायचं नाही. का नाही लागायचं? म्हणजे त्यांनी असं सांगितलं की पैसाही तितकाच महत्वाचा आहे आत्ताच्या आपल्या आयुष्यात. त्यांनी कधीच कुणाला सांगितलं नाही आपल्या संस्थेच्या लोकांनी की तुम्ही पैसा सोडून द्या, तुम्ही जॉब सोडा, तुम्ही नोकऱ्या सोडा, तुमचा बिझनेस सोडा आणि फक्त ध्यान करा. नाही. ते प्रत्येक जण सांगतात की तुम्ही ध्यानाला लागा. तुम्ही ध्यानामधून तुमची शक्ती इतकी वाढवा की तुम्ही जसे म्हणाल तसा तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज, नोकरीच्या संधी येतात आणि तुम्हाला पैसा मिळेल आणि तुम्ही भरपूर पैसा पण कमवाल आणि तुमचं आध्यात्मिक आयुष्य आणि भौतिक आयुष्य दोन्ही सुद्धा पॅरलली समांतर चालायला लागेल. हे विचार मला पटले म्हणून मला आपलं संस्था अतिशय आवडते. मी खरं सांगते, बाकी पण संस्थांमध्ये मी बघितलं, त्यांचे पण काही संस्थांमध्ये मी ऐकलं वगैरे सगळं. जिथं जे आवडलं ते मी घेतलं. पण आपली पिरॅमिड संस्था अशी आहे की आपले जे संस्थापक होते पत्रीजी, ते नेहमी म्हणायचे की ज्या गुरूंचं जे आवडतं ते घ्या. त्यांनी असं कधी सांगितलं नाही की माझंच ऐका, मी म्हणतो तेच खरं, आपल्याच संस्थेला फॉलो करा. अजिबात नाही. ते म्हणायचे सगळ्यांची पुस्तकं वाचा, सगळ्यांचं ऐका, सगळ्यांकडनं ज्ञान घ्या आणि जे आपल्याला आवडलं, जे आपल्याला पसतं, जे आपल्याला आपल्या आयुष्यात उतरवता येईल ते तुम्ही त्या ज्ञानातून करा. आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं होतं की पैसा पण तितकाच महत्वाचा आहे, अध्यात्म पण महत्वाचं आहे. 40 दिवस आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा आपल्या शरीरामधल्या ज्या पेशीच्या पेशी तुम्हाला बदललेल्या जाणवतील की किती फरक पडलाय. माझ्या जे आजार आहे तो आजार तर निघूनच जातो 40 दिवसामध्ये. काल का आजच मी त्या मॅडमचा, मुंबईच्याच मॅडम आहेत उपाध्याय म्हणून, त्यांचा व्हिडिओ टाकलाय. त्यांचा पण मुलाखत आहे का, 40 दिवसामध्ये त्यांच्या आयुष्यात काय फरक पडला हे त्यांनी सांगितलंय त्याच्यामध्ये. कुठलीही गोष्ट आपण नियमितपणे केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये ध्यान हे असं, मी तर म्हणते, एक उपाय दिलेला आहे की मला तर काही झालं की मी फक्त ध्यानाला लागते. मला असं जाणवायला लागलं माझ्या गळ्यात प्रॉब्लेम आलाय, माझ्या पाठीत काहीतरी दुखतंय, माझ्या ह्याच्यात, मी सगळं सोडून देते आणि ध्यानाला बसते. आणि पूर्ण जितक्या वेळ बसता येईल तितक्या वेळ, आणि मला जाणवतो की तो त्रास माझा निघून गेलाय. इतकी जादू मी अनुभव करते माझ्या आयुष्यात. मग तुम्ही का नाही करू शकत? असं मला वाटतं की माझ्या कुटुंबानी पण त्याचा इतका फायदा करून घ्यावा. इतकी सोपी ही पद्धत आपल्याला ध्यानाची दिलेली. 2 तास बसा. जास्त तुम्हाला शरीरात कुठे त्रास असेल तर 3 तास बसा. लोकांनी फायब्रॉइड असतं ना बायकांना, जे त्या फायब्रॉइडच्या गाठी सुद्धा घालवल्यात ध्यान करून. तुम्हाला खोटं वाटेल. आपल्या ध्यानातच मला इतके मास्टर भेटले ऋषिकेशला गेल्यानंतर, आणि त्यांच्या मुलाखती पण आहेत. ते कुठेही खोटं नाहीये. त्यांना ना त्याच्यातून पैसे मिळतात ना काही, त्यांना काही स्वार्थ आहे त्याच्यामध्ये. तर त्यांनी, मी जेव्हा ऋषिकेशला गेल्यावर त्यांच्या मुलाखती ऐकल्या तेव्हा समोर उभं राहून मी त्यांच्याशी बोलले, सगळ्यांशी, ज्यांनी ज्यांनी स्वतःचं शरीर बरं केलं ध्यानाने. तर त्यांच्या फॅब्रॉइडच्या गाठी असतील, युट्रस मधल्या गाठी असतील, पित्ताशयाचे खडे असतील, अजून असे बरेचशी लोक तिथं होती की ज्यांनी फक्त ध्यान करून, कॅन्सर असेल, कॅन्सरच्या पण गाठी बऱ्या झाल्या ध्यान करून. फक्त एवढंच आहे की जितक्या मोठा आजार, म्हणजे आता कॅन्सर सारखी गाठीचा आजार आहे, त्यांना मात्र दिवसातनं 4 ते 5 तास ध्यान करावं लागायचं. आणि ते त्यांनी केलं. सकाळी पहाटे उठून बसायच्या त्या बायका. त्यातल्याच एक मॅडम आहेत, गुजरातच्या आहेत, त्यांचा मुलाखत पण आहे आपल्या पीएमसी चॅनलवर. त्यांनी सांगितलं की कशा त्या पहाटे उठून बसायच्या. कॅन्सरची गाठ असताना डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला आता किमो करून तुमचं आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. तर त्या ध्यानाने कशा बऱ्या झाल्या, कसे महाअवतार बाबाजी त्यांना दिसले, पत्रीजी दिसले, आणि मग त्यांना समजलं की मला ध्यान मार्ग
मला लागू पडेल. आणि कसं त्या कॅन्सरमधनं मुक्त झाल्या, फक्त ध्यान करून 5-5 तास त्या ध्यानाला बसायच्या. काय करायचंय, फक्त श्वासांवर लक्ष ठेवायचं. किती सोपं आहे. काहीच अवघड नाही. आपल्याला कुठे तप करायचंय, मंत्र करायचंय, नामस्मरण करायचंय, कुठे गुहेत जाऊन बसायचं नाही. आपल्या आपल्या घरामध्ये आपण रोजच्या रोज, जर आपल्याला शारीरिक आजार असेल तर आपण संकल्प घ्यायचा, पुढचे 40 दिवस मी रोजच्या रोज 3 तास ध्यान करेन. 3 तास, आपण सकाळी 2 तास, रात्री 1 तास, या पद्धतीने वाटून घ्या. मी माझं समोर उदाहरण आहे तुमच्या. माझ्या आयुष्यात जर माझ्या शरीरामध्ये मला वाटलं की काही प्रॉब्लेम आलाय, मी ध्यानाला बसते. 2-2 तास, 3-3 तास ध्यान करते आणि ते सगळं गेलेलं असतं 15 दिवसामध्ये. मी याच्यात एकही शब्द माझा मी वाढवून नाही सांगत आहे. मी खरोखर हे अनुभव घेतलेत म्हणून तुम्हाला सांगते की पिरियड्स नाही नीट आले, बसा ध्यानाला. हे नाही नीट आलं, घ्या रेकी, बसा ध्यानाला. हेच मी केलंय. आणि गेले 3 वर्ष टचवूड, म्हणजे मी इतकी अभिमानाने सांगू शकते की मी एकही गोळी घेतलेली नाहीये. फक्त आत्ता जेव्हा मी पिठापूरला गेले, त्याच दरम्यान मी 2 गोळ्या, मला प्रवास करायचा होता, मला साधनेला वेळ मिळत नव्हता, म्हणून मी घेतल्या एवढ्या वर्षानंतर. तर ही ध्यानाची आणि रेकीची किमया आहे, जादू आहे. तर हे आपल्याला नीट ठेवू शकतं. आपण फक्त नियमितपणा त्याच्यामध्ये पाहिजे. वर्षाताईंनी लिहिलंय की मला जर काही दुखत असेल तर मी डीप ध्यान केलं तर ते दुखणं कमी होतं लगेच. बरोबर आहे वर्षाताई, थँक्यू. आणि हाच अनुभव मी पण घेतला. माझं डोकं दुखलं, पित्त, शेवटी शरीर आहे. आपण खातो काहीतरी आंबट चिंबट असलं आवडतं, ठेचा आवडतो मिरचीचा, दही आवडतं, पण ते तितकं पित्त प्रकृती असल्यामुळं बऱ्याच वेळेला डोकं दुख असं व्हायचंच, ऍसिडिटी. मग त्यावेळेस मी ध्यानाला बसते. मला माहिती माझं ध्यान आहे, रेकी आहे, त्यामुळे खा काही पण. मिरचीचा ठेचा खायचा खा, पण मग पुन्हा त्रास झाल्यावर बसा ध्यानाला. हे मी पण करते. आणि बऱ्याचदा मग लक्षात येतं की खाणं पण किती महत्वाचं आहे आपल्याला, हे नाही खाल्लं पाहिजे. पण कधी कधी ते राहत नाही, दही खाण्यात येतं. मग त्यावेळेस फक्त मी ध्यानाला बसते आणि ते सगळं माझं गेलेलं असतं. स्नेहलनी लिहिलंय, ध्यान करताना मनात नामस्मरण करू शकतो का? नाही. आपण नामस्मरणसाठी वेगळा वेळ द्यायचा. ध्यानामध्ये नामस्मरण नाही, काही नाही. ध्यान म्हणजे फक्त आपल्या आत जाणं आणि श्वासांना फील करणं, हे म्हणजे ध्यान. त्याला तुम्ही नामस्मरणासाठी तुम्ही वेगळा वेळ द्या नक्कीच. नामस्मरण पण करताना नामाचा प्रत्येक शब्द आपल्या मुखातनं जाणारा लक्ष देऊन बघितलं पाहिजे, लक्ष देऊन. जितकं आपण नामावर आता तुम्हाला कळलंय, जिथं आपलं लक्ष जातं तिथं ऊर्जा जाते. मग तुम्ही जर नामावर फोकस करायला लागला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिवाय म्हणताना, नमः शिवाय म्हणताना पूर्ण एकाग्र व्हा त्याच्यावर. आणि मग बघा, काही दिवसात तुम्हाला त्याचा चमत्कार जाणवेल. तर नाम पण असं घ्यायचं की लक्ष द्यायचं त्याच्याकडं. उगाच नाव, माळ ओढतोय, पण डोक्यात विचार, ह्याच्यानंतर मला काय करायचंय, जेवणाचं काय करायचं, हे विचार आहेत. किंवा काहीतरी ऐकतोय आपण बाहेरून, ते नामस्मरण नाहीये. ते तर फक्त तुम्ही माळ ओढताय. जसं आपण ध्यान करतो, श्वासावर एकाग्र होतो, तसे नामावर एकाग्र होणं. त्यावेळेस तुम्हाला खूप अनुभव येतील. मी सांगते तुम्हाला, खूप अनुभव येतील तुम्हाला. तुम्ही मला सांगाल सुद्धा की खरोखर फक्त 21 वेळा जरी नाम घेतलं तुम्ही असं एकाग्र होऊन, तरी तुम्हाला अनुभव येतील त्या देवाचे, ज्याचे नाव घ्याल. काहीतरी मला पण परवा भाजलं होतं स्वयंपाक करताना, रेकी दिली थोडा वेळ, तर त्याचा दाह बराच कमी झाला. सुरुवात चॅन्टिंगनी करू शकतो. येस, येस, येस. ते तुम्ही नामस्मरणाने करा, मोठ्या श्वासाने करा, प्रार्थनेने करा. मी माझ्या ध्यानाची सुरुवात प्रार्थनेने करते. काय म्हणते मी, की हे निर्माता, ज्यांनी मला निर्माण केलंय, माझा क्रिएटर, जो माझा परमेश्वर आहे, भगवंत आहे, त्याच्याशी मी एकरूप आहे, असं म्हणायचं. मी आता त्याच्याशी एकरूप आहे, एकरूप होऊन बसली. मग आपले ऑरा स्वच्छ करायचा. दिवसभर आपण किती विचारांमध्ये, कुठं कुठं लक्ष गेलंय, कोण कोण माझ्याशी बोललंय, ऑरा क्लीन केला, ऑरा बंद केला. ठीक आहे, ही 3 कामं झाली. मग तुम्ही आभार माना की आज मला श्वास दिला, आज मला दिवस दाखवला, त्यासाठी तुझे आभार. आज मला अन्न दिलं, पाणी दिलं, हवा दिली, श्वास दिले, त्यासाठी आभार. कपडे दिले आज मला. हा, त्यानंतर आज आपल्या घरातले व्यक्ती कुणी माझ्याशी चांगलं बोलले असेल, जे काय, त्यांच्याबद्दल आभार माना. सगळं आभार झाले की हे सगळी तुमची सुरुवातीची म्हणतो ना मांडणी, हे सगळं करायचं. आणि मग तुम्ही हळूहळू
डीप ब्रिदिंग किंवा नामस्मरण करायला लागा. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, असं करत करत डोळे मिटा. नमः शिवाय म्हणत म्हणत डोळे मिटा. आणि हळूहळू हळूहळू मग तुम्ही दीर्घ श्वास प्रक्रिया आपण जी करतो पोटातनं, बेली ब्रिदिंग म्हणतात ना, पोटातून श्वास घेण्याची प्रक्रिया सुरू करा. ते करत करत तुम्ही कधी हळूहळू तुमच्या श्वासांवर याल, तुम्हाला कळणार पण नाही. छोटस म्युझिक लावून ठेवायचं आणि हे करायचं. तर हे इतकं सुंदर आहे ही साधना, की जिथं आपण बसतो ती पण जागा एकदम स्वच्छ करून हलकी एखादं कमी सॉफ्ट ह्याची उदबत्ती लांब लावून ठेवायची, कुणाला त्रास होत असेल तर. हे सगळं करायचं. पाणी जवळ घ्यायचं, त्या पाण्याला नमन करायचं की तू माझ्याजवळ थांब. आणि म्हणायचं की हे माझे ध्यानाचे व्हायब्रेशन पाण्यामध्ये पण उतरू देत. हे सगळं आपण आपल्याला पाहिजे ते, म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही सगळे ज्ञानी आहात. मी फक्त मी जे करते ते सांगते. पण तुम्हाला आतनं सुचेल, कारण तुम्ही सगळेजण दैवी आहात. मी सांगायची पण वेळ नाही येणार. आपल्या मनातून जे वाटतं त्या वेळेला तुम्ही ते करा. कारण सगळेजण इथं हुशार आहेत. सगळेजण इथं दैवी आहेत. तुम्हाला आपोआप मार्गदर्शन मिळेल जेव्हा तुम्ही त्याला म्हणाल की मी आता ध्यानाला बसतीये, तू माझ्याकडनं करून घे. हे म्हणायचं, त्याला सरेंडर व्हायचं, त्याला शरण जायचं. तो तुम्हाला बरोबर सांगेल काय बोलायचं, काय करायचं, कशी प्रार्थना करायची. मी सांगायची गरज नाहीये. त्यामुळे तुमचं इंट्युशन जे सांगतंय अंतर्मन, त्याला ऐका. तेच तुमचा गुरु आहे. त्याप्रमाणे तुम्ही करा. तुम्ही जेव्हा ध्यानाला बसाल, तुमचे श्वास सुद्धा सगळ्या शरीरात फिरायला लागतील. हे जाणवेल तुम्हाला काही दिवसांनी. माझे श्वास सारखे खाली जायचे रूट चक्राला, कारण तेव्हा मी सतत काळजीत असायचे. त्यामुळे माझे श्वास मला लक्ष तिकडे घेऊन जायचे माझं, की खाली मी सारखा विचार करायचे, इथं श्वास बघत बघत नाकापाशी माझे श्वास खाली का चाललेत बुडाला माझ्या. त्याचं कारण मला नंतर समजलं, की माझे रोजच्या ध्यानामध्ये माझे श्वास खाली जात आहेत. मला सांगतायत तू लक्ष रूट चक्राला दे, मूलाधाराला दे, कारण तू अतिशय काळजी करते, तू सारखा भविष्याचा विचार करते, तू वर्तमानात नाहीयेस, तू उगाच काळजी करतेस. त्यामुळे रूट चक्र सगळं माझं असंतुलित झालं होतं. मग श्वास मला गाईड करत होते की इथं चक्रावर लक्ष दे. ते जाणवायला लागलं मला की खाली माझे श्वास गेलेत. जेव्हा मी खूप जास्त संसाराच्या गोष्टींमध्ये अडकले होते. तर ही वेळ येते आपल्यावर जेव्हा आपण श्वासांच्या मागे लागतो. ते आपले गुरु बनतात, ते आपल्याला बरोबर घेऊन जातात. आणि हा अनुभव तुम्हाला येईल म्हणजे 100 नाही, 1000% येईल. फक्त तुम्ही त्या पद्धतीने रोजच्या रोज 40 दिवसाच्या साधनेच्या मागे लागा. संकल्प घ्या आणि बसा, आपल्या कुलदेवतेला बोलवा. तीच आपल्याकडनं हे सगळं करून घेते. आपले गुरु असतील, हनुमान असतील, त्यांना बोलवायचं यावेळी. ठीक आहे. तर ऑलरेडी खूप उशीर झाला आपल्याला, 28 मिनिटं होऊन गेली. तर आपण काय करू आज रेकीमध्ये, आपण वरच्या 3 चक्रांना आज रेकी देऊ फक्त. ठीक आहे. खालची 3 चक्र आपण नाही देणार. आपण काय करू, आपलं हार्ट चक्र हे आणि ह्या 3 चक्रांना आपण आज रेकी देऊ. कारण काल जास्त वेळ मला अशी, जेव्हा रेकी सुरू होती तेव्हा मला सांगण्यात येत होतं की खालीच थांब, खालीच थांब रूट चक्राला. त्यामुळं खाली कालची 3 चक्र आपण घेतली. पण आज आता वेळ कमी आहे, त्यामुळे आपण वरच्या 3 चक्रांना रेकी सुरुवात करू. ठीक आहे. तर खालची 3 नाही जरी दिली हरकत नाहीये, एक दिवस हार्ट चक्र आणि हे आपण आज त्या पद्धतीने रेकी देऊ. आपण सगळेजण आपले हात एकमेकांवर घासून थोडंसं हीट, उष्णता फील होऊ दे. मला खूप आनंद आहे की सगळे आपला ध्यानाचा अनुभव सांगतायत, रेकीचा अनुभव सांगतायत. आपल्या हातांकडे बघा. डोळे मिटून आपले हात, हाताला येणाऱ्या मुंग्या, झिंझिण्या, ते अनुभव करा, फील करा. हे रेकी मा माझ्या हातात ये आणि मला बरं कर. हे रेकी शक्ती माझ्या हातात ये आणि मला पूर्ण बरं कर. हे रेकी ऊर्जा माझ्या हातात ये आणि माझी सगळी चक्र संतुलनात आण. आपला हात आता आपण ठेवू हार्ट चक्रावर. आपल्या छातीवर दोन्ही हात ठेवा. आपण एक म्युझिक प्ले करणार आहोत. डोळे बंद असू देत आणि केवळ हे संगीत ऐका, जे आपल्याला शांती प्रदान करेल. सोबतच आपल्या मनामध्ये म्हणा, हे रेकी ऊर्जा माझं हृदय चक्र
संतुलनामध्ये आण. माझ्या हृदयामध्ये प्रेम आणि करुणा उत्पन्न होत आहे. आपल्या हृदयामधून आपल्या सद्गुरूंना थँक्स म्हणा, आभार माना, धन्यवाद द्या, प्रणाम करा. जे काही आपल्या मनामध्ये आपली इच्छा आहे ती आत्ता हृदयावर हात ठेवून बोला. आपली इच्छा आपल्या डोळ्यांनी बघा, पूर्ण झालेली. कुणाला नोकरी पाहिजे, कुणाला लग्न झालंय हे बघायचंय, कुणाला आपलं शरीर सुदृढ बघायचंय, त्याप्रमाणे आत्ता डोळ्यापुढे ते चित्र आणा आणि आपल्या हृदयात फील करा की मी आत्ता त्या जगात आहे जिथं माझी इच्छा पूर्ण झालीये. आत्ता मला एक अशी नोकरी आहे जिथं मी सुखात आहे, आनंदात आहे. माझ्या अकाउंटला पैसे येत आहेत आणि मी अगदी आनंदाने माझ्या कामावर जाते. माझं लग्न झालंय, माझ्या जवळ माझ्या सासरची लोक अगदी प्रेमाने बोलतायत. अशा अनेक प्रकारे आपण आपल्या इच्छा आत्ता जगा, ह्या क्षणाला आपल्या हृदयावर हात ठेवून. जी काही आपली इच्छा असेल ती आपण स्वतःकडे आकर्षित सहजपणे करू शकतो. त्यासाठी केवळ आपल्याला गरज असते ती भावनांची. मी त्या जगामध्ये ऑलरेडी जगतीये, अशा पद्धतीने ती भावना मनात आणा, तो आनंद फील करा आणि रेकी शक्तीला म्हणा की हे माझं जे मॅनिफेस्टेशन आहे, ही माझी इच्छा आहे, ती आत्ता पूर्ण होत आहे. त्याला तू ऊर्जा दे. माझं हृदय चक्र आता संतुलनात आला आहे. आपला उजवा हात आता आपण आपल्या गळ्यावर उजव्या बाजूला आणि डावा हात डाव्या बाजूला ठेवा. आपण आता आपल्या विशुद्धी चक्राला रेकी देतोय. ऊर्जेचं हे क्षेत्र आपल्याला मदत करतं व्यक्त होण्यासाठी, बोलण्यासाठी, सत्य बोलण्यासाठी, जिथं गरज आहे तिथं बोलण्यासाठी. माझ्या थायरॉइडच्या ग्रंथी संतुलनात येत आहेत. आपल्या गळ्यावर सगळं लक्ष एकाग्र करा. आपल्या सगळ्यांचे गुरु आपल्या सोबत आहेत. आपले पूर्वज आपल्या सोबत आहेत, जे आपल्याला
रेकी शक्तीसाठी मदत करत आहे. ब्रह्मांडातल्या सगळ्या दिव्य शक्ती, पंचतत्व आपल्या सोबत आहेत. विश्वास ठेवा. काही कारण आहे ज्यामुळे आपल्या गुरूंनी आपल्याला हा मार्ग दाखवलाय. आपल्या गळ्यावर पूर्ण लक्ष एकाग्र करत आपल्या हातातून वाहणारी रेकी शक्ती आपल्या गळ्याला नीट करते. तिथं काही असलेला ऊर्जेचा अडथळा दूर करते. यावेळी आपल्याला आपले श्वास सुद्धा जाणवत असते. हीच ती वेळ आहे जेव्हा आपण केवळ स्वतःसाठी डोळे बंद करून बसतो. कुठलंही नामस्मरण नाही, दुसरा कुठलाही विचार नाही, केवळ माझ्या आतमध्ये जाऊन स्वतःला जोडणं, आपल्या आतमध्ये असणारी ही शांतता अनुभव करणं, यासाठी ही वेळ आहे. सगळं बंद शांत झालेलं असतं, फक्त आपले श्वास सुरू असतात. आपल्याला खोकला, इन्फेक्शन, कुठलाही गळ्याचा त्रास असेल तर तो आता रेकी शक्तीद्वारा दूर होत आहे असा पूर्ण आत्मविश्वास आपल्या मनात ठेवा. आपला विश्वासच आपल्याला बरं करतो, यश देतो, पैसा देतो. जी आपली इच्छा आहे ती पूर्ण करतो आपला विश्वासच. माझ्या विशुद्धी चक्रामध्ये असलेला ऊर्जेचा अडथळा रेकी शक्तीद्वारा दूर झाला आहे. आणि आता आपला उजवा हात आपल्या कपाळावर, आज्ञा चक्रावर ठेवू. डावा हात कपाळाच्या मागच्या बाजूला किंवा उजव्या हातावरच ठेवू शकता, असं आपल्याला सोयीस्कर आहे त्याप्रमाणे. आपला मेंदू जो दिवसभर अनेक विचारांमध्ये असतो, त्याला आता रेकी ऊर्जा देऊ. आपल्या हातातून वाहणारी ही शक्ती माझ्या विचारांमध्ये स्पष्टता येत आहे. मी निर्णय अगदी अचूकपणे घेऊ शकते. माझं अंतर्मन, माझे इंट्युशन मला गाईड करतात. माझ्या प्रत्येक निर्णयासाठी मला सांगतात. आरोग्याचे निर्णय असतील, पैशाचे असतील, त्यासाठी माझे इंट्युशन खूप चांगल्या प्रकारे काम करतात. शेवटची 20 सेकंद राहिली. आपण अजून थोडा वेळ, एखादा मिनिट आपल्या कपाळावरच हात ठेवा, रेकी द्या आणि मग या सत्रातून बाहेर या. बाहेर येताना आपल्या गुरूंचे, रेकी शक्तीचे सगळ्यांचे आभार माना. आपल्या सगळ्यांचे अनेक अनेक आभार आहेत. थँक्यू सो मच. आपण भेटू उद्याच्या सत्रात.